नाशिकच्या पंचवटीत असलेल्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात यंदा गुढीपाडव्यापासून ते श्री रामनवमीपर्यंत वासंतिक नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या उत्सवात विविध धार्मिक विधी, प्रवचन आणि पारंपरिक सोहळ्याचा आयोजन करण्यात आलंय। रामनवमीनंतर एकादशीच्या दिवशी निघणारा श्री राम रथोत्सव देखील मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। प्रभू श्री रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नवरात्र उत्सवामध्ये काळाराम मंदिरामध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते व अनेक कलाकारांचा यामध्ये समाविष्ट असतो व लाखो भाविक या कार्यक्रमांना येत असतात। यावर्षी विशेष आकर्षण म्हणून इस्कॉन मंदिर व श्री काळाराम संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भजन क्लबिंग भजन संध्येचं आयोजन यावेळी करण्यात आलं आहे। तसेच रामतीर्थ गोदावरी सेवा समिती व श्री काळाराम संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने गोदा आरती व श्रीराम आरती प्रभू श्री रामांच्या मंदिरात केली जाणार आहे। तसेच परंपरेनुसार एकादशीच्या दिवशी भव्य रथयात्रेचे नियोजन देखील करण्यात आलेले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.